रेडी स्टार्ट. संयुक्त राष्ट्रांच्या एका विशेष विभागाने जूनला एक अहवाल सादर केला. त्यात बौद्धिक संपदेवरील गुंतवणूक जवळपास 3 पटींनी वाढल्याचे सांगण्यात आले. विशेष करून पहिल्यांदाच अमेरिका, जर्मनी, इटली, जपान या प्रगत राष्ट्रांच्या रांगेत भारताला बौद्धिक संपदेतील गुंतवणुकीवरील प्रगतीच्या अनुषंगाने खास स्थान मिळाले. गुंतवणुकीतून संपत्ती किंवा संपत्तीवर गुंतवणूक हा विषय एखाद्या व्यक्तीसाठी किंवा देशासाठी महत्त्वाचे समीकरण असते. सर्वसाधारण व्यक्ती सोन्यामध्ये किंवा जागेमध्ये किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करून पैशातून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात त्याला 10 ते 15% परतावा मिळतो, ही अपेक्षा असते. पण त्याच वेळेला कंपन्या आणि विशेष करून बलाढ्य कंपन्या वेगवेगळ्या प्रकाराने आपली शक्कल लढवत परतावा 25 ते 100% किंवा त्यापेक्षा अधिक कसा मिळवता येईल या अनुषंगाने गुंतवणूक करत असतात. पूर्वी अशा कंपन्या विशेष करून प्रकल्पात गुंतवणूक करून नफा मिळवायच्या. आता या कंपन्यांचा कल बौद्धिक संपदेमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे, असे जिनिव्हा स्थित संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित विभागातर्फे जाहीर अहवालात नमूद करण्यात आले आहे. केवळ कंपन्याच नव्हे तर अनेक व्यक्तींना बौद्धिक संपदेमधील गुंतवणुकीत 3 पट फायदा झाला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. भारताचे नाव जरी या अहवालात गुंतवणूक वाढवलेल्या देशांच्या यादीत घेतले असले तरी प्रत्यक्ष गुंतवणुकीचे गुणोत्तर हे अत्यल्प आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक करता येते याची आपल्याकडे अनेकांना माहिती नाही. गुंतवणूकदारांना फायदा तसेच ज्या कंपनीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये गुंतवणूक केली त्याचाही फायदा, असा दुहेरी फायदा देणारी बौद्धिक संपत्तीतील गुंतवणूक सर्वांना माहीत होणे गरजेचे झाले आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीतून निर्माण झालेली संपत्ती असे मानले जाते. तर बौद्धिक संपत्तीचे अनेक प्रकार कायद्याअंतर्गत गृहीत धरलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, डिझाईन, GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हे आहेत. मानवी बुद्धीतून निर्माण झालेल्या या वेगवेगळ्या घटकांना त्याच्या चौकटीत वस्तुनिहाय संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने नवीन पदार्थ बनवलेला असेल तर त्याला पेटंट मिळू शकते आणि त्या पदार्थाला त्याने एक वेगळे नाव देऊन बाजारात विक्रीस ठेवले तर त्याला व्यापारचिन्ह मिळू शकते व त्याच पदार्थासाठी एखाद्या माहितीपत्रक बनवले तर त्यासाठी त्याला कॉपीराइट मिळू शकते. थोडक्यात बौद्धिक संपदा या एकाच पदार्थामध्ये अनेक स्वरूपात उपलब्ध असू शकतात. अशा बौद्धिक संपदा निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करीत आहेत, असे नुकताच प्रकाशित झालेला अहवाल नमूद करतो. स्टॉप.